नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचं सौरयान पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचलं आहे. यासह नासाने एक इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणतंही यान सूर्याच्या एवढं जवळ पोहोचलं नव्हतं. सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्याचा विक्रम करणारं हे पहिलं मानवनिर्मित यान आहे. पार्करने मंगळवारी सूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचत इतिहास रचलाय. हे यान सूर्याच्या बाह्य वातावरणाबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या हेतून पाठवण्यात आलं आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने हल्ले होत आहेत. आता नुकतीच एक बातमी समोर आली आहे. यावेळी बांगलादेशात हिंदूंऐवजी ख्रिश्चन समाजातील लोकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. नाताळच्या दिवशी बंदरबनमध्ये ख्रिश्चन समाजातील लोकांची 17 घरं जाळण्यात आली आहेत. बंदरबन जिल्ह्यातील चिटगाव हिल ट्रॅक्स भागात नाताळच्या दिवशी 17 ख्रिश्चन कुटुंबाची घरं पेटवून देण्यात आली आहेत. इथं राहणारे त्रिपुरा समुदायाचे ख्रिश्चन लोक आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले असताना ही घटना घडली. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या राजकारणात रोज नवनवीन वळण येताना दिसत आहे. अशातच आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आम आदमी पक्ष इंडिया आघाडीतील सर्व पक्षांसोबत चर्चा देखील करणार असल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान काँग्रेसने देखील आम आदमी पक्षाने दिल्लीतील लोकांसाठी आणलेल्या योजना फ्रॉड असल्याचे म्हणत आम आदमी पक्षाविरोधात तक्रार दाखल केली आहे. युथ काँग्रेसनं आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केजरीवाल यांच्यावर दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी BSNLच्या कलम 316 आणि 317 अंतर्गत FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं आहे की आपण देशातील तरुणांवर लक्ष केंद्रित करत आहोत, कारण विकसित भारत आणि स्वावलंबी भारताचे यश फक्त हे तरुणांमुळे शक्य होऊ शकतं. यावेळी पंतप्रधानांनी सुपोषित ग्रामपंचायत अभियानही सुरू केलं. पोषण संबंधित सेवांच्या अंमलबजावणीला सुधारित रूप देऊन आणि लोक समुदायाचा सक्रिय सहभाग निश्चित करून पोषण परिणाम आणि कल्याण सुधारणे हे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधला. लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही देखील याबाबत सातत्याने विनंती केली आहे. मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी अंतिम सुनावणी देऊन निकाल देईल. त्यानंतर जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. पुढे ते असंही म्हणाले की निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार आम्हाला नसून सर्वोच्च न्यायालयाला आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या परत भेटूया अशाच काही ठळक बातम्यांसह. धन्यवाद.